आता पाहणार आहोत प्रत्येक महत्त्वाची बातमी अगदी 10 सेकंदात सुरुवात करूयात। मावळमध्ये शरद पवार गटाकडून उमेदवार न देता अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्यात आलाय। भेगडे यांची ताकद वाढल्याने सुनील शेळकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजी पसरली आहे। भाजप प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजकपदी रुजू असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी राजीनामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केलाय। जळगावात ठाकरे गटात अंतर्गत नाराजी उघड झाली आहे। उमेदवारी न मिळाल्याने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। पक्षप्रमुखांकडे बेकायदेशीर माहिती देऊन माझ्याबद्दल गैरसमज पसरवून तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केला। बुलढाण्यात खामगाव मतदारसंघात दिलीप कुमार सानंदा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। दरम्यान हुकुमशाही काढण्यासाठी जनता मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले। अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंनी जयश्री थोरात यांची भेट घेतली आहे। भाजप नेते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश झाला आहे। दरम्यान चंद्रपूरमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचं तिकीट मिळावं ही आपली मागणी आहे असं म्हणत मुनगंटीवारांनी जोरगेवारांच्या उमेदवारीला विरोध केलाय। उमेदवारांनी प्रचाराकरता सोशल मीडियाचा आधार घेतलाय। उमेदवाराच्या सभा आणि मतदारसंघातील भेटीगाठी याचं फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्रामवर मेसेज, विरोधी उमेदवारांनी केलेल्या टीकेला ट्विटच्या माध्यमातून उत्तर देणं अशी तयारी करण्यात आली आहे। पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीनं मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडेंना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलंय। महायुतीचे सुनील शेळके उमेदवारी अर्ज दाखल करताना माऊली दाभाडेंनी व्यासपीठावर उपस्थित राहून शेळकेंना जाहीर पाठिंबा दिला। दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। दापोली शहरात 2 तास महायुतीची बैठक पार पडली असून या बैठकीतून पुढील रणनीती आखण्यात आली। अमरावतीत मतदान जागृतीसाठी महापालिकेनं शहरातील विविध विभागात सेल्फी पॉइंट तयार केलेत। मी मतदान करणार, माझं मत माझा अधिकार असा मजकूर या सेल्फी पॉइंटवर लिहिलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे। मात्र निवडणूक आयोगानं दिलेल्या दरपत्रानुसार खर्च करण्याचं बंधन आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवारांना काटकसर करून मर्यादेत खर्च करावा लागणार आहे। आता एक मोठी बातमी, कोल्हापूर उत्तर विधानसभेचं काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाद उफाळून आलेला आहे। काँग्रेस कमिटी कार्यालयावर अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे। चव्हाण पॅटर्न असं लिहून ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मध्यरात्री आलेल्या या जमावानं घोषणाबाजी करत दगडफेक केली। यामुळे काँग्रेस कमिटी बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेले सुरेश पाटील नाराज झाले। त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। संतोष शेट्टी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित झालेली आहे। दरम्यान मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्लॅन तयार असल्याचं संतोष शेट्टी यांनी यावेळी म्हटलं। धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून राम भदाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भदाणे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातून भाजपकडून देवराव भोंगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आगामी काळात राजुऱ्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा निर्धार यावेळी भोंगळे यांनी केला। विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी वाशिमच्या श्री क्षेत्र लोणी बुद्रुकमध्ये संत सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी मुनगंटीवार यांनी सपत्नीक रुद्राभिषेक केला। घाटकोपर पश्चिममध्ये महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले इच्छुक उमेदवार इम्रान शेख अपक्ष लढण्याची तयारी करतायत। त्यामुळे घाटकोपर मतदारसंघात मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यातील 9 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये एकही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली नाही। त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी त्यांची संपत्तीची माहिती जाहीर केली आहे। त्यांच्याकडे एकूण 32,58,00,000 आहेत, तर त्यांच्यावर 5 प्रलंबित फौजदारी खटले आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हरून खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडाळी निर्माण झाली आहे। राजू पेडणेकरांनी सोशल मीडियावरून मशाल चिन्ह हटवलंय।
पंढरपूरचे आमदार समाधान आवताडेंना भाजपनं पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। प्रशांत परिचारक शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे। शिवाय पंढरपूरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या होत्या। मात्र बावनकुळेंच्या प्रयत्नानंतर आवताडे आणि परिचारकांमध्ये दिलजमाई झाली आहे। आता एक मोठी बातमी, संघ आणि भाजपमध्ये सर्व काही ठीक असल्याचं आरएसएसनं स्पष्ट केलेलं आहे। आरएसएसनं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विधानाचा संदर्भ देत यावर स्पष्टीकरण दिलं। भाजपला त्यांचं कामकाज चालवण्यासाठी आरएसएसची गरज नाही, कारण ते आता स्वतः सक्षम आहेत, असं संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी सांगितलं। भाजप आणि संघ याच्यात कोणतंही भांडण नाही, आपण सगळ्यांना भेटतो। संघ म्हणतो की आपल्या सर्व संघटनांनी स्वावलंबी व्हायला हवं। प्रसार माध्यमांमध्येच वादाची चर्चा आहे, आमच्यात सर्व आलबेल असल्याचं होसबाळे यांनी स्पष्ट केलं। एका मुलाखतीत नड्डा यांनी भाजपला संघाची गरज नाही, आम्ही स्वतःच सक्षम असल्याचं म्हटलं होतं। उल्हासनगर मतदारसंघातून अखेर भाजप आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेत आयलानी यांचं अभिनंदन केलं। शिवसेना उबाठा पक्षाकडून तेजस्वी घोसाळकर यांना आयबी फॉर्म देण्यात आलाय, त्यामुळे आता दहिसर मतदारसंघात भाजपच्या मनीषा चौधरी यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर अशी लढत होणार आहे। पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया हेमंत रासने यांनी दिली आहे। धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून राम भदाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भदाणेंना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांना मिठाई वाटून आनंद साजरा केला। प्रभादेवीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। माहीमधून अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा म्हणून भाजप नेत्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे सरवणकरांच्या समर्थकांनी एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केलं। सरवणकरांची उमेदवारी कायम राहावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली। सांगलीच्या शिराळामध्ये भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या 2 गटात वाद झाला आहे। इच्छुक असलेल्या सनी निमण आणि दत्ता भैरट यांच्यातील वादानंतर काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं डॉक्टर मिलिंद नरोटे या वैद्यकीय क्षेत्रातील नव्या तरुणाला उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेल्या विद्यमान आमदार देवराव होळी यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे। राजेंद्र पाटणींचे पुत्र न्यायक पाटणी यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। कारंजा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। विधानसभा उमेदवारीवरून गोंदियातील मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी राजीनामा दिलेला आहे। विचारात न घेता उमेदवारी दिल्यानं चौरागडे नाराज आहेत। गोंदियातील मनसेच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठबळ मिळेल असा आरोप त्यांनी केला। चंद्रशेखर बावनकुळेंनी समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांचं मनोमिलन केलेलं आहे। परिचारकांचं बंड शमलं असून ते पंढरपूर, माढा, माळशिरस आणि सांगोल्यातील उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत। आता एक मोठी बातमी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत। मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही उमेदवार यादी जाहीर करणं शिल्लक आहे। उमेदवार यादी जाहीर करण्यात महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे। महाविकास आघाडीनं आतापर्यंत 236 उमेदवार जाहीर केलेले आहेत। यामध्ये काँग्रेसनं 87, उबाठा शिवसेनेनं 83 आणि शरद पवार गटानं 66 उमेदवार जाहीर केलेत, तर महायुतीनं आतापर्यंत 212 उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपकडून 121 उमेदवार, शिवसेनेकडून 46 उमेदवार, तर राष्ट्रवादीनं 46 उमेदवारांची घोषणा केली आहे आणि मनसेनं आतापर्यंत 83 उमेदवार जाहीर केले। आदित्य ठाकरे यांची आमदार म्हणून कामगिरी चांगली नव्हती, त्यामुळे आम्ही वरळीकरांना गृहीत धरू शकत नाही, त्यामुळेच आपण वरळीतून उमेदवार दिल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। जागा न दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे, त्यामुळे महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमच्यासाठी 2 ते 3 जागा सोडाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। उपऱ्या राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करणार असा निर्धार शिवसेनेच्या रणरागिण्यांनी केलेला आहे, असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलंय। कसब्यात उमेदवारी नाकारल्यानं पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण हिंदुत्वासाठी 30 वर्ष लढणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, अशी नाराजी घाटेंनी व्यक्त केली आहे। पक्षानं डावललं याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया कुणाल टिळक यांनी दिलेली आहे। गेली 18 वर्ष काम करतोय, यापुढे देखील भाजपच्या विजयासाठी काम करणार असंही टिळक म्हटलेत। नाशिक मध्यमधून भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी दिल्याबद्दल फरांदे यांनी पक्षाचे आभार मानलेत। पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय। भाजपकडून हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे, त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा मार्ग आता मोकळा झालाय। महायुती आणि महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार दगडूशेठच्या दर्शनाला योगायोगानं समोरासमोर आले। भाजपचे हेमंत रासने आणि पवार गटाचे सचिन दोडके या दोघांनाही तिकीट मिळाल्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं, तसंच एकमेकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। राज्यात महाविकास आघाडीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे, मात्र महायुतीचं जागावाटप आज पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। जतमधून उमेदवारी दिल्यानं गोपीचंद पडळकरांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत। पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। दरम्यान जतमध्ये विकासाचं राजकारण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता एक मोठी बातमी, काँग्रेसनं विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे। त्यामध्ये अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। माणिकराव ठाकरेंना दिग्रसमधून उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे असा सामना रंगणार आहे। भिवंडी पश्चिममधून दयानंद चोरघे, वांद्रे पश्चिममधून आसिफ जकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राळेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीनं काँग्रेस नेते वसंत पुरकेंना दिली आहे, तर विकासाच्या जोरावर मतं मागणार अशी प्रतिक्रिया पुरके यांनी दिली आहे। अकोला पश्चिम विधानसभेतील महायुतीचा तिढा सुटलाय। भाजपनं माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे। मतदारसंघात बंडखोरीची चर्चा असताना पक्षात कुठलीही बंडखोरी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भाजपनं विधानसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। यात देवयानी फरांदे, समाधान अवताडे, सत्यजित देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह 22 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। उमरखेड विधानसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान स्थानिकांना डावलून उमेदवारी विकली गेल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विजयराव खडसे यांनी व्यक्त केला आहे। गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयामध्ये समर्थकांनी पेढे भरवत पडळकर यांचं अभिनंदन केलं। अकोल्याच्या 2 मतदारसंघात महायुतीचा तिढा अखेर सुटलाय। अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांना तर अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अमरावतीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या केवलराम काळेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मेळघाटातून विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांचा पत्ता कट झालाय। येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माणिकराव शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत। मुंबईकर मतदारांनी 2014 ते 2024 या लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये मतदारांनी नोटाला नकार दिल्याचं स्पष्ट होत आहे। मागील 5 वर्षात जवळपास 1.2% मतं घटली आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ग्रामीण पोलिसांनी 29 तलवारींसह 3 कोयते जप्त केलेत। अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। कराडमध्ये घरफोडीत तंपास केलेलं 15.5 तोळा सोनं पोलिसांनी जप्त केलंय। घरफोड्या करत चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। यावेळी त्याच्याकडून 35,000 किमतींची पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात एका शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या कामकाजात सातत्यानं गैरहजर राहिल्याबद्दल संबंधित शिक्षकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षाच्या उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 15 उमेदवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे। मनसेनं आतापर्यंत 85 उमेदवारांची नावं जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय। त्यामुळे मनसे यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का असा सवाल विचारला जातोय। पनवेलमधून योगेश चिले आणि अक्कलकोटमधून मल्लीनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सध्या निवडणुकीच्या लगीनघाईत व्यस्त आहेत, तर सर्वसामान्यांमध्ये दिवाळीनिमित्त घरोघरी जल्लोषात तयारी सुरू झाली आहे। पुणे रेल्वे विभागातून सध्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र काही ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता असल्यानं रेल्वेच्या पुणे विभागातील मालधक्क्यांचा पायाभूत विकास करण्यात येणार आहे। गेल्या 6 महिन्यात पीएमपीच्या 11,757 बसेस रस्त्यावर बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 6 महिन्यात बंद पडलेल्या बसमध्ये ठेकेदारांच्या बसेसची संख्या अधिक असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे। पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं बनावट दारू बनवणाऱ्या कारवाई केलेली आहे। दोघांना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासा शिवारातून अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय।
दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात फेअरलेस मिडनाईट रनचं आयोजन महिलांसाठी करण्यात आलं होतं. अभिनेता मिलिंद सोमण या स्पर्धेचा प्रमुख पाहुणा होता. मध्यरात्री देखील महिलांना सुरक्षितपणे फिरता यावं या उद्देशानं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळीतील सुट्ट्यांमध्ये पेणमधून 51 जास्तीच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. रायगडमध्ये परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसलाय. कृषी विभागाच्या अंदाजानुसार पावसामुळे 955 गावातील 10,591 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. रब्बी पिकांसाठी 1 रुपयातच पीक विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 1 नोव्हेंबरपासून गहू, हरभरा, कांदा आणि ज्वारीसाठी विमा काढता येणार आहे. आता एक मोठी बातमी. भाजपकडून आज दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. खरं तर ही उमेदवारांची यादी कालच जाहीर करण्यात आली आणि यात वाशिम विधानसभेचे 4 टर्म आमदार असलेल्या लखन मलिक यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. लखन मलिक यांनी आपली पुढील भूमिका कार्यकर्ते आणि मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून घेणार असल्याचं सांगितलं. या मतदारसंघामध्ये मी 4दा आमदार झालेलो आहे आणि मला आत्तापर्यंत पक्षावर असा होता भरोसा की माझे नेते मला तिकीट देईल असा मला विश्वास होता. पण आत्ता एक न्यूजवर चर्चा आलेली आहे की बा तिकीट कोणातरी दिलेलं आहे. तर मी आत्ता तो सध्या काही जास्त तुम्हाला काही बोलत नाही. पण मी उद्या सगळे कार्यकर्ता बोलून आणि सगळे जो कार्यकर्ता त्यांची भूमिका राहील त्या पद्धतीने त्यांचं ऐकून मी काम करणार. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्याचं धान खरेदी करते. मात्र शासनाच्या जास्त कटीमुळे खरेदी संस्था नाराज असल्यानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली नाही. करमाळा तालुक्यात बाजारात पेरूची आवक वाढल्यानं पेरूचे दर गडाडलेले आहेत. 5 ते 10 रुपये किलोवर दर आल्यानं तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. सोलापूर बाजारात लाल कांद्याची तब्बल 50,000 क्विंटलची आवक झाली तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यामध्ये 21,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2,000 रुपयांपासून सरासरी 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला. ऑक्टोबर हिटनं घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे. शनिवारी सांताक्रूज वेधशाळेत 21.4 तर कुलाबा येथे 25.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 2 दिवसात मुंबईचं किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची चांगल्या श्रेणीमध्ये नोंद झाली आहे. मात्र भायखळा आणि माझगाव येथील हवा वाईट आहे. मुंबईत नाही तर ठाणे आणि कल्याणमध्ये वायू प्रदूषण अधिक आहे. 2023 मध्ये ठाण्यामध्ये वर्षातील 252 दिवस खराब हवा होती तर मुंबईतील 202 दिवस जास्त प्रदूषण नोंदवण्यात आलेलं आहे. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे रूळ आणि सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मिनी बस काही दिवसांपासून बंद आहेत. आर्थिक अडचणींचं कारण पुढे करत हंसा या मिनी बसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवलेली आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये 5.3% वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये मुंबई विमानतळावरून 2,66,80,00,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. आता एक मोठी बातमी. महायुतीमध्ये मुंबईच्या काही जागांवर अजूनही खल सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुंबईमध्ये शिवसेनेतील काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखडेंना धारावी, संजय निरुपम यांना दिंडोशी तर मिलिंद देवरा वरळी आणि सुवर्णा कारंजे विक्रोळी तर भांडूपमधून अशोक पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती आहे. राज्यभरातील दस्त नोंदणी 29 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे व्यवहार बंद राहणार असल्यानं नागरिकांना घर, वाहन किंवा अन्य खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. मालाड पश्चिम येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मालाडच्या उत्तर विभागात येत्या काळात नवा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी 192 कोटींचा खर्च होणार आहे. 10वी SSC परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनेनं केलेली आहे. निवडणूक ड्युटी आणि सुट्ट्यांमुळे दिलेल्या मुदतीमध्ये फॉर्म भरणं अडचणीचं असल्याचं संघटनेनं म्हटलंय. बालकांमधील कुपोषणाशी लढा देण्याच्या उद्देशानं अक्षय चैतन्यच्या वतीनं बाउल ऑफ ग्रोथ प्रोग्राम सुरू करण्यात येतोय. यातून 3,000 मुलांना 6 महिन्यांसाठी पोषण आहार देण्यात येणार आहे.
पुण्यातल्या खडकवासलामधील लमाणवस्ती इथे अवैध दारू विक्रेत्यांकडून स्थानिकांना जबर मारहाण करण्यात आली. रस्त्यावरील वाहनं हटवण्यास सांगितल्याचा राग धरून या विक्रेत्यांनी काही नागरिकांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाणे परिसरात झाड कोसळून 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पालिका आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून हे झाड हटवण्यात आलं. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेनं नवा खुलासा केला. या गोळीबारातील 3 आरोपी हे लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सातत्यानं संपर्कात होते. ते स्नॅपचॅटच्या माध्यमातून संवाद साधायचे अशी माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंजाबमध्ये 7 पोलिसांना निलंबित केलंय. त्यामध्ये पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय औषध नियामक प्राधिकरणानं बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. लाईफ मॅक्स कॅन्सर लॅबोरेटरीजनं संशोधन केलेल्या औषधांमध्ये 49 औषधं गुणवत्तेच्या चाचणीमध्ये अयशस्वी ठरली आहेत. राजकीय हेतूच्या सरकारी जाहिरातींवरील सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंत त्रिसदस्यीय समिती नेमा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. याचिकेद्वारे राज्य सरकार, मुंबई महापालिका, सिडको आणि MIDCवर गंभीर आरोप करण्यात आले. विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये असलेली ऐतिहासिक 6000 नाणी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. या लॉकरचा खर्च विद्यापीठानंच भरावा असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आता एक मोठी बातमी. दलित मतं महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर आता महायुतीनं नवीन रणनीती आखल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. संविधान आणि आरक्षणाला धोका या प्रचारामुळे लोकसभेत दलित मतदार महायुतीपासून दुरावला होता. आता विधानसभेत ही मतं महायुतीकडे वळवण्यासाठी महायुतीनं रणनीती आखली आहे. दलितांमधील विविध जनजातीच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच मग सरकारनं आणलेल्या विविध योजनांचा प्रचार केला जाणार आहे. अनुसूचित जाती जमातींचा राज्याच्या लोकसंख्येपैकी सुमारे 12% हिस्सा आहे, ज्यामध्ये 59 पेक्षा जास्त भिन्न जाती समाविष्ट आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय दलित मतदार असलेल्या 88 विधानसभा जागांपैकी भाजप आणि त्याच्या तत्कालीन मित्र सेनेला 46 जागा मिळाल्या होत्या. दोन दिवसात 600 रुपयांची घसरण झालेलं सोनं पुन्हा 700 रुपयांनी वाढलेलं आहे. त्यामुळे सोन्याचे दर 79,600 रुपये प्रति तोळ्यावर गेले, तर चांदीचे दर 98,300 रुपयांवर गेले. दिवाळीनिमित्त मुंबईच्या बाजारपेठेत इंडो वेस्टर्नचा ट्रेंड जोरात सुरू आहे. नव्या फॅशनचे कपडे खरेदी करण्यासाठी दादर आणि परळच्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात समुद्र पर्यटनाला 4 महिने ब्रेक मिळाला होता. मात्र आता दिवाळीनिमित्त सुट्टी लागल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांनी रायगडमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा पर्यटन हंगाम सुरू झालाय. अवकाशात सोडलेले उपग्रह 2030 पर्यंत पृथ्वीवर वीज पाठवणार असल्याचा दावा इंग्लंडच्या एका स्टार्टअपनं केलेला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अक्षय ऊर्जेचा हा पहिला यशस्वी प्रयोग ठरेल असं space.com म्हटलंय. सकाळी दिल्ली NCR मध्ये हवेच्या गुणवत्ता खूपच वाईट असल्याचं दिसतंय, तर यमुना नदीमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात विषारी फेस दिसून येतोय. दिल्लीमध्ये प्रदूषणाचा उच्चांक पाहायला मिळतोय. सकाळी आकाशात धुरके पाहायला मिळाले. धुरक्यामुळे दृश्यमानतेमध्ये मोठी घट झाली आहे. तामिळनाडूला देखील प्रदूषणाचा विळखा बसलाय. हौसूर नदीवर विषारी फेस दिसून येतोय आणि त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन केलंय. गुजरातच्या राजकोटमध्ये धमकीचा मेल आल्यानं खळबळ माजली आहे. 10 हॉटेल्सला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. IGI विमानतळावर बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी शुभम नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. लखनौच्या मलिहाबादमध्ये ट्रेनचा अपघात करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी UP-ATSनं घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी रेल्वे ट्रॅकवर लोखंडी सळ्या आणि दगड ठेवण्यात आले होते. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड केला. यावेळी काही ग्रेनेडसह दारुगोळा जप्त करण्यात आला. लखनौमध्ये पोलीस कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झालाय. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. तसंच 50 लाखांच्या भरपाईसह सरकारी नोकरीची मागणी केली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये प्रियकराच्या लग्नात मुलीच्या घरच्यांनी गोंधळ घातला. मुलीच्या कुटुंबातील लोकांनी मुलाच्या घरी जात गोंधळ केला. बिहारच्या बक्सरमध्ये युवकानं पोलीस स्टेशनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मद्यपानाच्या आरोपावरून पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतलं होतं. उज्जैनच्या दानपेटी तोडून चोरट्यानं चोरी केलेली आहे.
चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये बेकायदेशीर गोदामावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बनवल्या गेलेल्या मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. नर्मदापूरमध्ये प्रशासनानं 300 किलो भेसळयुक्त मावा जप्त केलाय. भोपाळवरून आलेल्या बसमधून हा बनावट मावा आणण्यात आला होता. मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घरात 5 फूट लांब मगर आढळल्यानं खळबळ माजली होती. वनविभागाच्या टीमनं त्या मगरीला जंगलात सोडलंय. मध्य प्रदेशातील मंदसौर येथील गांधी सागर अभयारण्यामध्ये चितळ आणण्यात आलंय. या अभयारण्यामध्ये 28 चितळ सोडण्यात आले. अमृतसरमध्ये सीमा भागात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आलाय. भारत पाकिस्तान सीमेजवळ हेरॉईनसह 2 पाकिस्तानी ड्रोन पकडण्यात जवानांना यश आलंय. झारखंडच्या खुंटी इथे जंगली हत्तींनी धुमाकूळ घातलाय. हत्तींनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. या व्यक्तीचा मृतदेह जंगलात आढळून आल्यानं खळबळ उडाली. अयोध्येमध्ये दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. रामनगरीमध्ये साऊंड लाईट शोचं आयोजन करण्यात आलंय. अयोध्येमध्ये दीपोत्सवाची तयारी सुरू असून या ठिकाणी 25 लाख दिवे लावले जाणार आहेत. या ठिकाणी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलंय. तामिळनाडूच्या त्रिची शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दिवे, फटाके आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिल्लीत मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं राजधानी दिल्लीमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर या कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.